ज्या ठिकाणी चांगल्या बँक निर्माण होतात त्या ठिकाणी आर्थिक सक्षमता वाढते। नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी या बँक महत्त्वपूर्ण ठरतात। सहकारी बँकेमुळे स्थानिक भांडवल निर्मिती व विकास साध्य होतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अमरावती येथील अभिनंदन अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे करण्यात आले। त्यावेळी ते बोलत होते। तत्पूर्वी त्यांनी अभिनंदन हाईट या इमारतीची प्रत्यक्ष पाहणी केली। नागरिकांच्या सुविधेसाठी स्थापन करण्यात आलेल्या अत्याधुनिक सेवा सुविधेबाबत त्यांनी बँकेचे अभिनंदन केले। सहकार राज्यमंत्री पंकज भोयर, आमदार सुलभा खोडके, आमदार रवी राणा, आमदार उमेश उर्फ चंदू यावलकर, प्रवीण पोटे पाटील, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलालजी मुथा, बँकेचे संस्थापक हुकुमचंद डागा, अभिनंदन अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष ॲडव्होकेट विजय बोथरा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते बँकेचे संस्थापक हुकुमचंद डागा यांना शाल, श्रीफळ तसेच सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। कॅम्प परिसरामध्ये अत्याधुनिक सेवा सुविधांसह अभिनंदन बँकेची 5 मजली इमारत उभारण्यात आली आहे। या इमारतीचे एकूण बांधकाम क्षेत्रफळ 22,000 चौरस फूट आहे। बँकेचे अध्यक्ष विजय बोथरा यांनी प्रास्ताविक केले, तर कार्यक्रमाचे संचालन प्राजक्ता चौधरी यांनी व आभार संचालक मंडळाचे अध्यक्ष सुदर्शन गांग यांनी मानले। खरं तर आता अभिनंदन बँकेने अतिशय चांगली वाटचाल केलेली आहे। 10-11 ब्रँचेस या ठिकाणी झालेले आहेत। ही अतिशय चांगली मुख्य शाखेची इमारत तयार झालेली आहे। पण त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर ज्या सचोटीनं ही बँक या ठिकाणी काम करते आहे। आपल्या देशामध्ये सहकार क्षेत्रामध्ये विशेषतः महाराष्ट्र आणि गुजरात या ठिकाणी अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांचं मोठं जाळं तयार झालं आणि या दोन्ही राज्यांच्या विकासामध्ये अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांचा एक खूप मोठा सहभाग आहे। कारण आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की जोपर्यंत आर्थिक सक्षमता येत नाही, जोपर्यंत आर्थिक अधिकारिता येत नाही, तोपर्यंत आर्थिक विकास होऊ शकत नाही। सामाजिक आर्थिक विकासाच्या चक्रामध्ये जर आपण बघितलं तर ज्या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या लेंडिंग इन्स्टिट्यूशन आहेत त्याच ठिकाणी विकास होताना आपल्याला पाहायला मिळतो। जिथे लेंडिंग इन्स्टिट्यूशन्स नाहीत त्या ठिकाणी कधीच विकास होत नाही। कारण लोकांजवळ आयडियाज असतात, लोकांजवळ क्षमता असते, कार्यक्षमता असते, लोकांना नवीन काहीतरी करायचं असतं, बिझनेस करायचा असतो, एखादा व्यवसाय उभा करायचा असतो। पण तुमच्यात किती क्षमता असली तरी तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला जोपर्यंत कोणीतरी कर्ज देत नाही तोपर्यंत तुम्हाला मोठं होता येत नाही। आणि म्हणून आपण जर बघितलं तर जिथे जेवढ्या जास्त बँका तिथे तेवढी जास्त समृद्धी आपल्याला पाहायला मिळते। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।